प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्र राज्यातील गोदावरी नदीवरील सर्वात लांब पूल कोठे आहे? पर्याय आहेत नाशिक, 2 सिरोंचा, 3 नांदेड, 4 परभणी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सिरोंचा. या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील गोदावरी नदीवरील सर्वात लांब पूल आहे. प्रश्न क्रमांक 2. 7व्या वेतन आयोगाची सुरुवात कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली? पर्याय आहेत न्यायाधीश ए के माथुर, 2 न्यायाधीश अभय ओक, 3 न्यायाधीश जे एस खेडर, 4 यापैकी नाही. तर 7व्या आयोगाच्या अध्यक्षतेखाली कोणाच्या अध्यक्षतेखाली 7व्या वेतन आयोगाची सुरुवात झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 न्यायाधीश ए के माथुर यांच्या अध्यक्षतेखाली 7व्या वेतन आयोगाची सुरुवात झालेली आहे. प्रश्न क्रमांक 3. शरीराचे ऊर्जाग्रह म्हणून कोण कार्य करते? पर्याय आहेत 1 कर्बोदके, 2 न्यूक्लिक आम्ल, 3 जीवनसत्वे, 4 यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कर्बोदके. कर्बोदके हे शरीराचे ऊर्जाग्रह म्हणून कार्य करतात. आपल्या शरीराचे जे ऊर्जाग्रह आहेत ते आहेत मायटोकॉन्ड्रिया असतात. तर आणि आपल्या शरीराची जी ऊर्जेची गरज असते ती मुख्यत्वे करून कर्बोदकाकडून. तर याचं उत्तर आहे कर्बोदके. प्रश्न क्रमांक 4. 1920 मध्ये महिलांना मतदानाचा अधिकार देणारे पहिले संस्थान कोणते? पर्याय आहेत 1 जयपूर बडोदा, 2 त्रावणकोर कोची, 3 कोल्हापूर, 4 यापैकी नाही. तर याचे उत्तर आहे त्रावणकोर कोची. प्रश्न क्रमांक 5. भारतीय दंड समितीचा निर्माता कोण आहे? पर्याय आहेत 1 लॉर्ड मेकॅले, 2 लॉर्ड कर्झन, 3 लॉर्ड आयर्विन, 4 यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लॉर्ड मेकॅले हे भारतीय दंड संहितेचे निर्माते आहेत. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 6. पिकांच्या आधारभूत किमती कोण जाहीर करते? पर्याय आहेत 1 केंद्रीय खर्च व मूल्य आयोग, 2 केंद्रीय कृषी मंत्रालय, 3 शेतमाल किंमत समिती, 4 भारतीय अन्न महामंडळ. तर याचं योग्य उत्तर आहे केंद्रीय खर्च व मूल्य आयोग. हे जे आहे ते पिकांच्या आधारभूत किमती जाहीर करतं. आणि याचं केंद्रीय खर्च व मूल्य आयोग हे आधारभूत किमती जाहीर करते. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा कोणत्या वर्षी संमत झाला? पर्याय आहेत 1960, 1961, 1962, 1991. तर याचं उत्तर आहे 1962. पर्याय 3 1962ला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा कायदा संमत झालेला आहे. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था कुठे आहे? पर्याय आहेत 1 नाशिक, 2 पुणे, 3 मुंबई, 4 धुळे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय 1 नाशिक. नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था आहे आणि तिची स्थापना झालेली आहे 1959ला.
हे लक्षात ठेवा. या ठिकाणी जे अभियांत्रिकी महाराष्ट्र अभियांत्रिकी मध्ये जे मुलं पास झालेली असतात, जी की अधिकारी बनलेली असतात, त्यांचं प्रशिक्षण त्या ठिकाणी घेतलं जातं, नाशिक या ठिकाणी. तर हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 9. गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे कधी बांधण्यात आले? पर्याय आहेत: 1. 1901, 2. 1891, 3. 1804, 1911. याचं योग्य उत्तर आहे 1911, पर्याय 4. गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे 1911 मध्ये बांधण्यात आलेले आहे. हे तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 10. विद्युत प्रवाहाचे एकक कोणते आहे? पर्याय आहेत: अँपियर, केल्विन, कॅन्डेला, मोल. याचं योग्य उत्तर आहे पर्याय 1, अँपियर. अँपियर जे आहे ते विद्युत प्रवाहाचे एकक आहे. सो हे लक्षात ठेवा, अँपियर. प्रश्न क्रमांक 11. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? पर्याय आहेत: नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय 3, गोंदिया. गोंदिया या ठिकाणी हे नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न क्रमांक 12. कल्याण सोना ही कशाची सुधारित जात आहे? पर्याय आहेत: गहू, भात, ज्वारी, तांदूळ. याचं योग्य उत्तर आहे गहू, पर्याय 1. ही जी कल्याण सोना ही सुधारित जात आहे ती गव्हाची आहे. सो हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 13. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? पर्याय आहेत: 1. हेनरी फोर्ड, 2. डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग, 3. जे थॉम्सन, 4. यापैकी नाही. याचं योग्य उत्तर आहे पर्याय 2, डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावलेला आहे, जे की एक प्रतिजैवक आहे. प्रश्न क्रमांक 14. भारताचे लोहपुरुष म्हणून कोणास ओळखतात? 1. सरदार वल्लभभाई पटेल, 2. महात्मा गांधी, 3. दादाभाई नौरोजी, 4. यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल, पर्याय 1. यांना भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखलं जातं. तर असं त्यांना का म्हटलं जातं? तर भारतामध्ये 200 पेक्षा जास्त संस्थाने भारतीय संघराज्यात मिळाल्यामुळे त्यांना लोहपुरुष असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा हे सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न क्रमांक 15. रॅमचा फुल फॉर्म काय आहे? पर्याय आहेत: 1. रोमिंग ॲक्सेस मेमरी, 2. रँडम ॲक्सेस मेमरी, 3. रीडेबल ॲक्सेस मेमरी, 4. नन. तर याचं उत्तर आहे पर्याय 2, रँडम ॲक्सेस मेमरी. रॅमचा लॉंग फॉर्म होतो रँडम ॲक्सेस मेमरी. हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 16. सरदार वल्लभभाई पटेल हे भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र सेवा केंद्र कुठे आहे? पर्याय आहेत: नाशिक, हैदराबाद, मसुरी, दिल्ली. तर हे आहे हैदराबाद या ठिकाणी, पर्याय 2. सरदार वल्लभभाई पटेल भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण सेवा केंद्र. आणि त्याची स्थापना कधी झालेली आहे? तर त्याची स्थापना झालेली आहे 15 सप्टेंबर 1948ला. सरदार वल्लभभाई पटेल भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्राची स्थापना झालेली आहे. तर हे लक्षात ठेवा, 15 सप्टेंबर 1948.
प्रश्न क्रमांक 17. अणुशक्तीचे जनक कोणास म्हणतात? पर्याय आहेत: 1. रुदरफोर्ड, 2. आइन्स्टाईन, 3. फर्मी, 4. यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय 1. रुदरफोर्ड. रुदरफोर्ड यांना अणुशक्तीचे जनक असं म्हटलं जातं. आणि हे जे रुदरफोर्ड आहेत त्यांनी किरणोत्सारी याचा शोध लावलेला आहे. किरणोत्सारीचा शोध यांनी लावलेला आहे. तर हे लक्षात ठेवा, अणुशक्तीचे जनक. प्रश्न क्रमांक 18. हडप्पा संस्कृतीमध्ये कोणत्या ठिकाणी अग्निकुंड सापडले? पर्याय आहेत: कालीबंगन, 2. बनावली, 3. लिथल, 4. यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय 1. कालीबंगन. हडप्पा संस्कृतीमध्ये अग्निकुंड हे कालीबंगन या ठिकाणी सापडलेले आहे. हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 19. 1927 मध्ये रॉबर्टसन हा कोणत्या परिसराचा कलेक्टर होता? पर्याय आहेत: 1. कोल्हापूर, 2. नाशिक, 3. अहमदनगर, 4. पुणे. तर याचं उत्तर आहे पुणे, पर्याय 4. रॉबर्टसन 1927 मध्ये पुणे या ठिकाणी कलेक्टर होते. प्रश्न क्रमांक 20. रंगीत छापाईस कधी सुरुवात झाली? पर्याय आहेत: 1. 1457, 2. 1357, 3. 1557, 4. 1757. तर याचं उत्तर आहे पर्याय 1. 1457. रंगीत छपाईस 1457 मध्ये सुरुवात झालेली आहे. आपणास हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. आणि आपण जर ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओज आल्यानंतर तुम्हाला ते समजतील. आणि आमचं टेलिग्रामवर देखील चॅनल आहे, त्यालाही तुम्ही अधिक माहितीसाठी जॉईन होऊ शकतात. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.